शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा देण्यात येतोय। राज ठाकरे यांच्याकडून सरकारचं अभिनंदन आणि खोचक सल्ला देण्यात आलाय। दर्जा दिला म्हणून युनेस्कोला गृहीत धरू नका, निकष नीट पाळले नाही तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं। धर्म जात न पाहता गडांवरची अनधिकृत बांधकामं पाडा, असं राज ठाकरे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला आहे। ही अतिशय आनंदाची बाब आहे। या निमित्ताने महाराजांच्या या महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचं किमान नीट संवर्धन होईल अशी अपेक्षा। आतापर्यंतच्या एकूण 1 सरकारांनी गड किल्ल्यांची जी दुरावस्था करून ठेवली होती, त्यामुळे जगाला बोलावून हे किल्ले दाखवावे, आपल्या महाराजांचं महाराष्ट्राचं वैभव दाखवावं अशी परिस्थिती नव्हती, ती आता बदलेल अशी आशा व्यक्त करतो। सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते की जर निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं। सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं। सर्वप्रथम या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका। राज ठाकरे यांच्याकडून सरकारचं अभिनंदन करण्यात आले तर खोचक सल्ला सुद्धा देण्यात आलाय। यावर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।